students, today we are going to discuss about the page number 165 and activity number 8, explore. Dear friends, in the last period we have seen the activities on page number 164 and 165. Activity number 6 we have the virtual message sent by Manu to his sister Renu about reading section attending together. Then in also we have seen the activities on page number 165. Activity number 7, the virtual message. How to create? Suppose you are the worker in any company and you have the duty to call record. How to record the call? This is the tabular information given on the page number 165, which is so important. Suppose you have got a job or in Marathi Naukri in any company and it is your duty to record the telephone or telephone record. Then how to record? Then this is the activity of 7. Call for कोणाला बोलायचं, कोणाकडून आला, कंपनी कुठली, नाव काय, त्याचं डेट टाइम, कुठला फोन आलेल्याचा त्याचं रेकॉर्ड ठेवायचं, फोन नंबर ठेवायचा, काय मेसेज होता तो ठेवायचा आणि त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची, म्हणजे फोन करायचा का, रिटर्न फोन करायचा का, कॉल बॅक करायचा का, विल कॉल अगेन म्हणायचं का, आणि कुणी मेसेज, समजा तुम्ही कंपनीमध्ये 4 जण ड्युट्या करत आहात आळीपाळीनं, तर तो मेसेज कुणी घेतला ते टेकन बाय, कॉल कुणी घेतला त्याचं रेकॉर्ड, हे बघितलं आपण लास्ट पिरियडला ॲक्टिव्हिटी नंबर 7 मध्ये. आता ॲक्टिव्हिटी नंबर 8 काय म्हणतंय तिथं, तर इथं ॲक्टिव्हिटी नंबर 8ला पेज नंबर 165 165 ब्राउज द नेट. नेटवरती जावा तुम्ही. बघा किती सोपं आहे, ऐका जरा, हे लक्षात ठेवा. मोबाईलच्या नेट किंवा इंटरनेटवर जावा अँड प्रिपेअर अ टॅब्युलर कॉलम टू एक्सप्लेन. एक असा टेबल तयार करा, काय, टू एक्सप्लेन द डज अँड डोंट्स वाईल ड्राफ्टिंग अ मेसेजेस. तर मेसेज लिहिताना काय करावं, व्हर्च्युअल मेसेज तयार करताना काय करावं आणि काय करू नये, तर ह्याचीच माहिती तुम्हाला पेज नंबर 162 162 वरती सगळी डिटेल आहे, की मी पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रत्येक लेक्चरला रिपीट केलेले आहे, की व्हर्च्युअल मेसेज तयार करताना फॉर्मॅट बघा, काय फॉर्मॅट करा, आता काय गोष्टी करा आणि काय गोष्टी करू नका असं सांगितलंय. तर नेटवरती जावा आणि तुम्ही हे शोधा की व्हाईल क्रिएटिंग अ व्हर्च्युअल मेसेज व्हॉट शुड वी डू अँड व्हॉट वी शुडंट. तुम्ही ह्याची टॅब्युलर माहिती तयार करा म्हणले. तर मी सांगतोय तुम्हाला नेटवर तर जावाच, बघा माहितीप्रमाणे. पण मी एक सांगेन की पान नंबर 162 लक्षात ठेवलं की तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज तयार करायला 101% येतोय. काय की सुरुवातीला तिथं डेट दिली असेल तर डेट तिथली टाका, नसेल तर तुम्ही पेपर लिहिताय ती डेट टाका. दुसरं टाईम टाका, लगेच तिथं दिला असेल तर तो टाईम टाका, नसेल तर तुमच्या मनाचा टाईम टाका. तिसरं तिथं प्रश्नातच दिलेलं असतं कुणाला मेसेज लिहायचा आहे. आता मी मगच म्हणलं मनोज मेसेज टू रेनू, तर कोणाला द्यायचा आहे, रेनूला, ते आलं 3 नंबरला. आणि 4 नंबर तिथंच कशाविषयी मेसेज करायचा सांगितला तोच मेसेज तयार करायचा आहे. आणि 5 नंबरला कोण लिहिणार आहे, मनू, आता मग म्हणल्याप्रमाणे. तर सगळ्यात शेवटी कोण लिहिणार आहे किंवा सेंडर्स नेम. आणि मग हा मधला जो 4था नंबरचा आहे की मेसेज करताना काय करावं आणि काय करू नये, त्याच तुम्हाला पॉईंट्स टू रिमेंबर म्हणून दिलेला आहे पेज नंबर 162 वरती. मग मेसेज करताना काय करायचं नाही, तर महत्त्वाची ज्या घटक आहे त्यातला अवॉइड करायचा नाही, 1. नंबर 2, स्वतःचं ॲड करायचं नाही. काय करायचं ते मी अगोदर सांगितलं. आता काय करायचं नाही,
तर महत्त्वाची माहिती अवॉइड डिलीट करायची नाही. नंबर 2, पदरचे आपले ॲड करायचे नाही. नंबर 3, ग्रामॅटिकली मिस्टेक करायची नाही. नंबर 4, 50 शब्दापेक्षा जास्त व्हर्च्युअल मेसेज करायचा नाही. आणि काय करायचं ते सांगतो. सिम्पल लँग्वेज वापरायची किंवा ॲब्रिवेशन वापरायचे नाहीत. 5-6 गोष्टी मी सांगितल्या. आता काय करायचं, व्हॉट शुड वी डू? तर सिम्पल सेंटेन्सचा वापर करायचा. त्याचबरोबर महत्त्वाची तेवढी माहिती घ्यायचीच. त्याचबरोबर ग्रामॅटिकल वाक्य बरोबर घ्यायचं. त्याचबरोबर तुम्हाला वाक्याचा सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स ठेवायचा. अशा 4 गोष्टी करायच्या. आणि व्हॉट शुडंट वी डू, तर असं टेबल तुम्ही तयार करा. आता नंबर बी बघा तिथला, ब्राउज द नेट टू फाइंड द इनोव्हेटिव्ह मेसेज टेम्पलेट्स. तर नेटवरती चाळा तुम्ही, बघा, आणि इनोव्हेटिव्ह म्हणजे प्रेरणादायी जे मेसेजेस आहेत ते तुम्ही नेटवरती जाऊन बघा. व्हर्च्युअल मेसेजेस म्हणायचं आणि नेटवरती व्हर्च्युअल मेसेजेस जाऊन बघितलं की तुम्हाला नेटवरती व्हर्च्युअल मेसेज करायचे की जे इन्स्पायर, इनोव्हेटिव्ह, प्रेरणा देतील असे काय मेसेजेसची चाळा, बघा आणि लेखन करा नेटवरती जाऊन, इंटरनेटवर जाऊन. नंबर सी, प्रिपेअर अ कलेक्शन ऑफ शॉर्ट मेसेजेस. जे शॉर्ट मेसेजेस आहेत ना त्याचं काय संचय करा, साठा करा, कलेक्शन करा. अँड आर युजली ड्राफ्टेड, की जे कोणाला तरी कोणाला तरी पाठवलेले आहेत असे व्हर्च्युअल मेसेजेस, त्याचं कलेक्शन करा. अँड एक्सचेंज्ड विदिन द फॅमिली मेंबर्स टू कीप देम वेल इन्फॉर्म्ड, आणि त्याचे विचारांची देवाणघेवाण करा फॅमिली मेंबरच्या समवेत, कुटुंबाच्या समवेत, टू कीप देम वेल इन्फॉर्म्ड अँड अपडेटेड इन केस ऑफ डिफरंट सिच्युएशन्स. आणि ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं गरज आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला ते अपडेट करा असं म्हणलंय. तर थोडक्यात लक्षात ठेवा, आपल्याही घरी हे युनिट जे आहे ते महत्त्वाचं काय एवढं आहे की आपल्याही घरी आपण असताना हे तुम्हाला घरगुती सुद्धा उपयोग काय आहे. तर समजा आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीला फोन आला, ते त्यावेळेला घरी नाहीत आणि नेमका तो मेसेज काय आहे ते महत्त्वाचा कोणाच तरी आहे. अशा वेळेला आलेल्या माणसाचा जो मेसेज आहे तुम्ही कदाचित कुठंतरी तुमच्या कामाच्या व्यापात विसरून जाईल. तर हा मेसेज अशा प्रकारचा तुम्ही सुद्धा, बाबा घरी वडिलांना फोन आलाय कोणाच तरी आणि तो फोन आलाय आणि वडील घरी नाही, त्यावेळेला तुम्ही विसरून जाऊ नये म्हणून हा मेसेज नोट तयार करून ठेवू शकता की देताना डेट द्या, टाईम द्या, कोणाचा मेसेज आलाय ते मेसेजचं नाव लिहा, व्यक्तीचं, आणि काय मेसेज आहे तो लिहा, आणि खाली तुम्ही पाठवताय म्हणजे सेंडर्स ॲड्रेस किंवा सेंडर्स नेम. तर हे अशा प्रकारे घरगुती जीवनामध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडणारं युनिट आहे की आपण सुद्धा विसरून जाऊ शकतो. म्हणून व्हर्च्युअल मेसेज हे आत्ताच्या काळाची गरज आहे. तुम्ही नेटवर जाऊन बघा जरा, अनेक तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज म्हणून एवढं टाईप करा इंटरनेटवर जाऊन, तुम्हाला सगळं काय डिटेल्समध्ये तुम्हाला व्हर्च्युअल मेसेजचे इनोव्हेटिव्ह मेसेजेस मिळतील, प्रेरणादायी वगैरे, आणि त्यातनं ते कसे पाठवायचे, कसं येतं आहे काय, सगळं ते तुम्हाला सुद्धा तयार करायचं आहे. हे 4 मार्काचा घटक आहे. तर आजच मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती नेचर ऑफ क्वेश्चन पेपर, न्यू फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर पाठवलेला आहे. तुम्ही लकी आहात की तुम्हाला ABCD सेट आता नाही, फक्त एकच सेट इंग्लिशला येणार आहे. पण तरीसुद्धा तर कसं असावं कसं नाही, व्हर्च्युअल मेसेजेस कुठं विचारले जातात, किती मार्काला, तर 4 मार्काला, ते जरा बघा तुम्ही तुमच्या ह्याच्यावर पाठवलेला आहे. आता लास्ट आकडा जो आहे या युनिटमधला तो आपण बघूयात. प्रिपेअर अ प्रोजेक्ट टायटल्ड, एक असा प्रोजेक्ट तयार करा की टायटल काय त्याचं असावं, द इम्पॉर्टन्स ऑफ मेसेजेस इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामधील संदेशाचं किंवा मेसेजचं महत्त्व, दैनंदिन जीवनामधील संदेशाचं महत्त्व, असा एक नावाचा प्रोजेक्ट तयार करा. आणि हे प्रोजेक्ट करताना मग वेगवेगळे इनोव्हेटिव्ह मेसेजेस, व्हर्च्युअल मेसेजेस असं तुम्ही तयार करू शकता. द इम्पॉर्टन्स ऑफ मेसेजेस इन एव्हरीडे लाईफ. आता तुम्ही बघा ना, मोबाईल हातात घेतला, हे व्हर्च्युअल मेसेजेस आहेतच, पण तुम्ही 1 ओळीचं 2 ओळीचं एकमेकाला मेसेज पाठता, रिसिव्हर सेंडर असं, म्हणजे काय महत्त्व आहे त्याचं मग. तर आपण एखादा व्यक्ती समजा फोन केलाय, तो बिझी आहे, फोन उचलत नाही, तर त्याला आपण असं व्हर्च्युअल मेसेज वगैरे टाकू शकतो.
एखाद्या व्यक्तीचा आपल्याला समजा घरातल्या व्यक्तीसाठी फोन आला पण आपला घरातला व्यक्ती त्यावेळेला घरी नाही, बाहेर कुठेतरी आहे, त्यांच्यासाठी आपण आलेला फोन माहिती सगळी घेऊन व्हर्च्युअल मेसेज अशा पद्धतीने करू शकतो. तर हे दैनंदिन जीवनामध्ये मेसेजचं महत्त्व आम्हाला खूप आहे. आपण समजा एखाद्याला फोनच लागत नाही कॉल केल्यानंतर कारण रेंज नाही, त्यावेळेला आपण मेसेज टाकलेला तो नंतर कधी रेंजमध्ये येईल तेव्हा त्याला तो मेसेज मिळेल आणि तो अलर्ट होईल. अशा प्रकारे मेसेजचं दैनंदिन जीवनामध्ये अनेक महत्त्व आहे आणि ते महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्याला एक डे टू डे लाईफमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मेसेजेस इन एव्हरीडे लाईफ, जीवनातील संदेशाचं महत्त्व असं अनेक पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या युनिटच्या माध्यमातून अनेक ॲक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत की व्हर्च्युअल मेसेज कसं तयार करायचं, काय करायचं. तर यासाठी तुम्हाला मी पुन्हा शेवटीसुद्धा सांगेन की व्हर्च्युअल मेसेज तयार करताना पेज नंबर 162वरती फॉर्मॅट दिलेला आहे, ते फॉर्मॅटच्या स्टेपनुसार व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा आणि ते करताना खाली पॉईंट्स टू रिमेंबर दिलेत. तर व्हर्च्युअल मेसेज करताना कोणते कोणते पॉईंट्स रिमेंबर करायचे ते लक्षात घ्या आणि लगेचच पुन्हा पान नंबर 163वरती एक मेसेज परीक्षेला जसा येतो तसा तिथं दिलेला आहे आणि त्याचा मेसेज कसा करायचा, व्हर्च्युअल मेसेज कसा करायचा हे करून सुद्धा दाखवलेलं आहे पान नंबर 163वरती. मात्र हा इझी पॉईंट आहे, सहजासहजी मार्क मिळणारा पॉईंट आहे आणि तुम्हाला व्हर्च्युअल मेसेजसाठी मी अनेक ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत की सध्या कोरोनाचा ड्युरेशन आहे, पिरियड आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस डायरेक्ट घेता येत नाही, म्हणून मी मोबाईलच्या थ्रू सगळ्या पेज टू पेज ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. युनिट अतिशय सुंदर आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना सुचवायचं आहे किंवा सांगायचं आहे की हा व्हर्च्युअल मेसेजचा जो प्रश्न आहे तुम्हाला सहजासहजी मार्क देणार आहे. ट्राय ॲज पर युअर लेवल बेस्ट. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम अबाउट creating a virtual message, please direct call to me on my personal number. I will help you, but don't leave, L-E-A-V-E, leave out, but accept it for your betterment, because this question gives, virtual message question gives you full credit or full marks. So don't leave out but accept it and try to solve, try to practice at your home, because this question virtual message gives you full marks to the exam. And lastly, I will also suggest you, while creating the virtual messages, you must remember page number 162 format, then points to remember, and page number 163 there is the example like board exam and direct virtual message created on page number with 163, on page number 163. So that all of you kind request with warning to read this unit only. You get idea about how to create virtual message. Attend my lectures regularly and you get the idea how to create a virtual message. After corona vacation, if our college started, I will help you how to create, but it is not in our hand when corona become finish or when corona comes to an end. It is not in our hand. So it is in our hand to practice in your home with taking the precautions about the corona. Keep the social distance, use mask, use sanitizer, and save your life. Be safe in your home. Okay, today we have finished or completed the unit with all angle, the drafting of virtual messages. This unit we have completed with all angle, with all activities. So it is your duty to do work, do practice, do homework in your home. We are going to stop here now. Thank you. Okay.